बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी हल्ला करण्यात आला। चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या हल्लेखोराने सैफवर 6 वार केले। यामध्ये 2 वार गंभीर असून लीलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले। हल्लेखोराने सैफच्या पाठीत चाकू बुकसला आणि हातावर मानेवर वार केले। यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रियाही करावी लागली। परंतु संपूर्ण बॉलिवूड विश्वात नवाब अशी ओळख असलेल्या सैफवर नेमका हल्ला कोणी केला? सैफवरच का हल्ला केला? हल्लेखोराने चोरीसाठी सैफचंच का घर निवडलं? असे प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाले। मात्र कोणत्याही परिस्थितीत आरोपीला शोधायचंच, त्यासाठी मुंबई पोलिसांनी पोलिसांच्या तब्बल 35 तुकड्या विविध भागात तैनात केल्या होत्या। सखोल तपास केला आणि अखेर आरोपीला बेड्या ठोकल्यास। पण सैफवर हल्ला करणारा आरोपी कोण आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत। 16 जानेवारी मध्यरात्री 2:30 वाजताच्या सुमारास बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला। चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या हल्लेखोराने सैफवर हल्ला केला। सैफवर हल्ला झाल्याची माहिती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली। तातडीने नजीकच्या असलेल्या वांद्रे पोलिसांनी सैफचं घर गाठलं आणि तपासाला सुरुवात केली। मुंबई पोलीस गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या माध्यमातून सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी शोध घ्यायला सुरुवात केली। पोलिसांनी तब्बल 35 तुकड्या विविध भागात तैनात केल्या आणि आरोपीचा शोध घेतला। तपासादरम्यान अनेकांची पोलिसांनी कसून चौकशी केली। त्यावेळी 2 संशयितांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं, पण दोघेही हल्लेखोर नव्हते। मात्र रविवारची रात्र पोलिसांसाठी यशाची आणि सैफसाठी न्यायाची ठरली, कारण रविवारी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी सैफवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अटक केली। मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं त्या आरोपीचं नाव आहे। आरोपी मोहम्मद शहजाद याला ताब्यात घेताच पोलिसांनी त्याला वांद्रे पोलीस ठाण्यात आणलं आणि अधिकची चौकशी केली। या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर आले। त्यानुसार आरोपी मोहम्मद हा बांगलादेशी आहे। मोहम्मद याचं 12वी पर्यंतचं शिक्षण झालंय। त्यानंतर नोकरीच्या शोधात मोहम्मदने मुंबई गाठली, पण मुंबईत उदरनिर्वाहाचं साधन त्याला मिळालं नाही। त्यामुळे त्याला बांगलादेशात परत जायचं होतं आणि त्यासाठी त्याला तब्बल 50,000 रुपयांची गरज होती। पण पैसे नसल्याने त्याने चोरी करण्याचा निर्णय घेतला। पण सैफवर हल्ला झाल्यानंतर इमारतीच्या सुरक्षा व्यवस्थेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला। याबाबतही चौकशी दरम्यान खुलासा झाला। त्यानुसार सैफवर हल्ला करण्यापूर्वी आरोपीने त्या इमारतीची रेकी केली होती। त्यावेळी इमारतीच्या सर्व गेटवर सुरक्षा रक्षक नाहीत आणि आतमध्ये जाणं सोपं होतं। इतकंच नव्हे तर या आरोपीने वांद्र्यातील अनेक कलाकारांच्या घराची रेकी केली होती, अशी माहिती तपासात आता उघड झाली आहे। पण असं असलं तरी आरोपी सैफच्या घरी कसा शिरला याची ही माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। सैफवर हल्ला करण्यापूर्वी आरोपी वांद्र्यातील एका हॉटेलमध्ये काम करत होता। काम झाल्यावर तो वांद्रे परिसर पायी फिरायचा। 15 जानेवारीला असाच पायी फिरत तो सैफच्या इमारतीखाली गेला। त्यावेळी इमारतीच्या मागच्या गेटवर सुरक्षा रक्षक नसल्याचं त्यानं पाहिलं। त्यानंतर पार्किंगच्या जागेतून तो वर चढला। 11व्या मजल्यावरती चढल्यानंतर त्याने डक एरियातून सैफच्या घरात प्रवेश केला। विशेष म्हणजे आरोपी शहजाद हा बांगलादेशी नागरिक असून तो कुस्तीपटू आहे। बांगलादेशी नागरिक असून तो कुस्तीपटू असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। बांगलादेशच राष्ट्रीय आणि जिल्हास्तरीय पातळीवर कुस्ती खेळायचा, कमी वजनाच्या प्रकारात कुस्ती खेळायचा कुस्तीपटू असल्याने शहजाद सैफ बरोबरच्या झटापटीत वरचढ ठरला। आता शहजादवर कोणते गुन्हे दाखल पोलिसांनी केलेत हे सुद्धा जाणून घेऊया। कलम 311 म्हणजे हत्येचा प्रयत्न किंवा गंभीर इजा करणे, दरोडा आणि लुटीचा प्रयत्न करणे। कलम 312 दरोड्याचा प्रयत्न किंवा प्राणघातक शस्त्र घेऊन दरोडा टाकणं। कलम 331 467 घरफोडी, परकीय नियंत्रण कायदा 1946 अशा प्रकारचे गुन्हे शहजादवर दाखल करण्यात आले आहे। मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता पोलीस त्याचा अधिक तपास करत असून अशी सुद्धा माहिती समोर येते की सैफ अली खान याला आज रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही mymahanagar.com लॉग इन करा। आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा। माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।